नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझी यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे। चला तर मग पाहूया काय आहे रेसिपी। इथे मी चॉकलेट फ्लेवरचे स्पंज हे कट करून घेतलेले आहे। पहिली लेयर मी इथे सेट केलेली आहे आणि त्यानंतर मी दुसरी लेयर ही मांडलेली आहे आणि मी माझ्या कट केलेल्या स्पंजच्या साहाय्याने मी त्याला एक मला जी शेपमध्ये केक पाहिजे आहे त्या शेपमध्ये मी त्याला कन्वर्ट करत आहे। तर इथे मी तुकड्यांच्या मदतीने त्यांना एक शेप दिलेला आहे। त्यानंतर मी केक आणि क्रशच्या मदतीने केकला सोक केलेला आहे। सोक केल्यानंतर त्यावर मी क्रीम ॲड केलेली आहे। त्यामध्ये मी स्ट्रॉबेरी फ्लेवर हे ॲड केलेलं आहे। जेव्हा कधी आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतो त्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीचा यूज करतो, तर मी इथे स्ट्रॉबेरी क्रशचे यूज केलेले आहे आणि आपल्या केकला मी चारही बाजूने कवर केलेला आहे। त्यानंतर मी पूर्णपणे फिनिशिंग दिल्यानंतर कवर केल्यानंतर थर्ड लेअर मी टाकलेली आहे आणि तिलाही मी एक आपल्या शेपमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। त्यानंतर थर्ड लेअरला आयसिंग न करता त्यावरून मी फक्त क्रम कोटिंग ही केलेली आहे, कारण जेव्हाही आपण क्रम कोटिंग करतो तर जेव्हा आपली थर्ड लेअर असते तर त्या लेअरला आपण फक्त क्रम कोट करतो आणि त्याला फ्रीजमध्ये सेट करतो, त्यानंतरच आपण फायनल आयसिंग ही करत असतो। क्रम कोट करण्याचा रिझन एकच असते की जेव्हा आपण फायनल आयसिंग करतो त्यामध्ये आपल्याला कुठलेही जे केकचे स्पंजचे कण असतात तर ते क्रीममध्ये येऊ नये आणि आपली फिनिशिंग बिघडू नये, त्यामुळेही सर्वात आधी क्रम कोट केलेलं असते। तर मी केकला क्रम कोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं। त्याचप्रकारे मी दुसराही केक आणि तिसराही केक असे तीनही केक सेम पद्धतीने कवर केलेलं आहे आणि त्यांना पण मी फ्रीजमध्ये सेट केलेले आहे। फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर मी समोरच्या स्टेपसाठी एक बाउलमध्ये क्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक ड्रॉप पर्पल कलर आणि एक ड्रॉप व्हाईट कलर दोन्ही कलर मिक्स करून तिथे मी एक कलर पर्पल कलर हा रेडी केलेला आहे आणि त्या रेडी केलेल्या कलरला मी एक पायपिंग बॅगमध्ये टाकून आपल्या केकला डेकोर करण्यासाठी, म्हणजे साईडची जी फिनिशिंग द्यायची आपल्याला आयसिंग करायचं आहे त्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये टाकलेले आहे आणि त्याला मी एक कट केलेला आहे। कट केल्यानंतर पायपिंग बॅगच्या मदतीने मी केकला चारही बाजूने कवर केलेला आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने मी त्याला फिनिशिंग करत आहे। तर खूप हळूहळू आणि पूर्णपणे डिटेलिंग आली पाहिजे म्हणून मी ते खूप स्लोली ते पॅलेट नाईफच्या मदतीने ते कवर करत आहे। तर मी या केकला तीनही जे केक आहेत त्याला एक बुकच्या डिझाईनमध्ये कवर करणार आहे। तर हा एक एंगेजमेंटचा केक आहे, त्यासाठी मी एक वेगळा प्रयत्न केलेला आहे। तर त्यानंतर मी बुकचा एक शेप आला पाहिजे म्हणून वर मी ब्रशने डिझाईन केलेली आहे आणि त्यानंतर साईडला मी व्हाईट क्रीमच्या मदतीने एक पेजेसचा लुक देण्यासाठी तिथे मी व्हाईट क्रीम ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर मी त्या व्हाईट क्रीमला तीनही बाजूला ड्रॉ केल्यानंतर एक ब्रशच्या साहाय्याने त्याला डिझाईन केलेले आहे। त्यानंतर मी दुसऱ्या केकला कवर करण्यासाठी एक ड्रॉप पिंक कलर मिक्स केलेला आहे आणि त्यामध्ये एक ड्रॉप व्हाईट कलर हा टाकलेला आहे। दोन्ही कलरला मिक्स केल्यानंतर त्यालासुद्धा मी पायपिंग बॅगमध्ये ॲड केलं आणि सेम पद्धतीने दोन्ही केकला मी कवर केलेलं आहे। तर दोन्ही केकला कवर केल्यानंतर तिसरीही केक मी सेम पद्धतीने कवर केलेली आहे आणि त्याला पण ब्रशने डिझाईन केलं। पिंक कलरच्याही केकला मी सिलिकॉनच्या ब्रशने डिझाईन केलेले आहे आणि साईडला पण जे पेजेसचा एक लुक देण्यासाठी तिथे पण मी ब्रशनेच डिझाईन केलेली आहे। तर इथे मी आता पिंक कलरच्या केकला फिनिशिंग देत आहे, साईडला कवर करत आहे आणि इथे पहा ब्रशला मी इथे डिझाईन दिलेली आहे। ब्रशने डिझाईन दिल्यानंतर मी साईडला पण त्याच पद्धतीने मी ब्रशच्या मदतीनेच डिझाईन केलेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही ब्रशच्याच मदतीने मी इथे
डिझाईन करत आहे. हा एक फक्त पेजेसचा लुक देण्यासाठी मी डिझाईन करत आहे. तर सेम पद्धतीने मी तिसराही केक असाच रेडी केलेला आहे याच टेक्निकने. तर इथे माझे हे तिन्ही केक रेडी आहेत आणि त्यानंतर मी यांना असेंबल केलेला आहे. तर हा पर्पल केक, त्यावर एक पिंक कलरचा केक ठेवलेला आहे. तर मी याला बुकसारखं ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिस क्रॉस अशा पद्धतीने मी हे तिन्ही एकावर एक केक मांडून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी या बुकला नेम दिलेला आहे 100 बुक ऑफ द लव. तर या बुकचं हे नाव ठेवण्यामागचा एकच उद्देश आहे. तर हा आहे एंगेजमेंटचा केक. एंगेजमेंट ही लग्नाची पहिली स्टेप असते आणि तिथे असं असते की मुलगाही मुलीला ओळखत नाही आणि मुलगीही मुलाला ओळखत नाही आणि म्हणूनच मी हा नाव या बुकला दिलेला आहे. कारण बुक ही एक अशी वस्तू आहे जिथे आपण जोपर्यंत ती बुक रीड करत नाही तोपर्यंत बुकमध्ये काय आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळेच मी हा एक वेगळा प्रयत्न केलेला आहे आणि एंगेजमेंटसाठी मी हा एक वेगळा ट्रायल बुकचं अरेंजमेंट केलेलं आहे. थोडा वेगळा डिझाईन केलेला आहे कारण कस्टमरने हे माझ्यावर सोडलेलं होतं की तुला जसं करायचं आहे ते सेम तू तुझ्या पद्धतीने कर आणि म्हणून मी हा एक माझ्या पद्धतीने एक एंगेजमेंटचा वेगळा ट्राय केलेला आहे. कारण सर्व सेम ट्राय करतात, त्यामुळे माझा हा एक वेगळा प्रयत्न. त्यानंतर मी इथे व्हाईट क्रीम आणि येलो क्रीमच्या मदतीने काही फ्लावर्स काढलेले आहेत. जिथे जिथे मला हवे होते तिथे तिथे मी व्हाईट क्रीम आणि येलो क्रीमच्या मदतीने फ्लावर्स काढलेले आहे. तर इथे मी व्हाईट कलरचा फ्लावर हा ड्रॉ करत आहे. तर इथे वर आणि साईडला असे मी जिथे मला वाटलं तिथे तिथे मी हे ड्रॉ केलं. ॲक्च्युली हा केक माझ्यावर कस्टमरने पूर्ण विश्वासाने सोपवलं होतं की तुला जे करायचं आहे ते तू करून घे. त्यानंतर मी इथे बटरफ्लाय लावलेली आहे. जिथे मला लावायचे होते तिथे तिथे मी कुठे शोभणार हे पाहून मी प्रत्येक ठिकाणी तिथे मी बटरफ्लाय यूज केलेले आहेत. सो तुम्हाला हा केक कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझा या बुकला नाव देण्यामागचा उद्देश तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक, शेअर आणि